महाराष्ट्र सरकारमध्ये बहुजन कल्याण विकास हे डिपार्टमेंट माझ्याकडे आहे आणि माझा प्रयत्न हे डिपार्टमेंट घेतल्यापासून बहुजन कल्याणमधल्या सगळ्या विद्यार्थ्यांना, बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना चांगला सुविधा मिळाल्या पाहिजेत आणि तसंच आम्ही या आश्रमशाळेमध्ये पण या विद्यार्थ्यांना आम्ही एक परीक्षा घेतली. त्या परीक्षेतून 100 विद्यार्थी सगळ्या महाराष्ट्रातून सिलेक्ट केले आणि त्या विद्यार्थ्यांना आम्ही काल पुण्यातल्या काही सायन्स म्युझियम, सायन्स पार्क दाखवल्या. त्याच पद्धतीने उद्या बंगलोरला त्यांना विमान प्रवासाने घेऊन चाललो आहेत आणि त्या विमानाच्या प्रवासामाध्यमातून त्यांना इस्रोमध्ये जाऊन इस्रोचं कामकाज कसं आहे, इस्रोच्या माध्यमातून कशा डेव्हलपमेंट होतात, त्या सगळ्या या विद्यार्थ्यांना एक्सपोजर मिळालं पाहिजे, त्यांना बघायला मिळालं पाहिजे. हा त्याच्या मागचा उद्देश आहे. आणि काय असते, ज्या अत्याधुनिक शहरातल्या शाळा आहेत त्याच्यातल्या विद्यार्थ्यांना त्या शाळेच्या माध्यमातून जायला मिळते, पण या आश्रमशाळेतल्या विद्यार्थ्यांना ही सुविधा उपलब्ध नव्हती. ती आमचे OSD मिस्टर कदम कुठे गेले, नानासाहेब कदम यांनी ही संकल्पना माझ्यासमोर मांडली आणि आमचे गिरासे साहेब आहेत, आमचे डायरेक्टर आहेत, या सगळ्यांनी त्या विषयावर माझ्याशी चर्चा केली. मग मी म्हटलं हो, केलं पाहिजे, अशी संधी दिली पाहिजे. कारण की आम्ही आता आश्रमशाळेमध्ये अनेक ठिकाणी सोलार पॅनल्स लावतो, जेणेकरून त्यांना तिकडे चांगली 24 तास वीज उपलब्ध झाली पाहिजे, ज्याच्यामुळे त्यांना अभ्यास करायला सुविधा मिळाली पाहिजे. तसेच आम्ही वॉशिंग मशीनही दिले, ज्याच्या माध्यमातून तिकडे कपडे मुलांचे, विद्यार्थ्यांचे धुतले गेले पाहिजे, स्वच्छ कपडे त्यांना घालाय. आम्ही भांडी दिली, ज्याच्या माध्यमातून हायजेनिक जेवण त्यांना. याच्या मागचा उद्देश एकच आहे की आश्रमशाळेतल्या विद्यार्थ्याला असं कधी वाटलं नाही पाहिजे की आम्ही कुठेही शिक्षणामध्ये किंवा याच्यामध्ये मागे आहोत. आणि ज्या सुविधा सरकार देऊ शकते, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा पहिल्या दिवसापासून प्रयत्न आहे की बहुजन कल्याण विकासाला योग्य ते, म्हणजे त्यांनी आपण बघितलं असेल तर आमच्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून जवळजवळ 63 मुलामुलींसाठी हॉस्टेल्स पूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही उभे केले, ज्या माध्यमातून ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्याकरता. त्याच पद्धतीने या आश्रमशाळेमध्ये पण सगळ्या सुविधा देऊन त्यांचं चांगले हे पुढे ह्या राष्ट्राचे एक उत्कृष्ट नागरिक म्हणून त्यांचं हे यावं, हीच मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेबांची संकल्पना आहे आणि ती आम्ही आज पूर्ण करतो आहे. अतिरिक्त निधी असो का नसो, आमचा निधी आम्हाला मिळाल तर आम्ही काम चांगलं करतो. अतिरिक्त निधी जो निधी मिळेल त्याच्यामध्ये आम्ही चांगलं काम करू. आम्ही आज मागच्या 3 वर्षात या डिपार्टमेंटमध्ये अनेक योजना ज्या कित्येक वर्षापासून अपेक्षित होत्या त्या आम्ही केलेल्या आहेत. नाही, असं काही नसतं. अर्थसंकल्प हा शेवटी डिपार्टमेंटच्या मागण्या सादर केलेल्या असतात आणि त्या सादर केलेल्या मागण्यांवर चर्चा करून आणि त्यांच्याशी चर्चा करून आमच्या मंत्रिमंडळाशी चर्चा करूनच या ठरवल्या जातात. त्यामुळे आम्हाला नक्कीच खात्री आहे की जी अजितदादा असताना आम्हाला निधी मिळत होता तसाच निधी आताही आम्हाला मिळेल. No, I definitely feel the students who are going to travel to ISRO, that will add on to their knowledge, and I'm definitely confident that all these students in future will be the representatives to the society, telling what are the things which are available in ISRO. Of course, some of the people who are interested will definitely help them for that. Yeah, sure. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.